आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आहे कारण भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदकं जिंकून इतिहास रचलाय आणि यामध्ये 25 सुवर्ण पदकं, 35 रजत पदकं आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे। एशियाडमध्ये भारताने 100 पदकांचा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे। यापूर्वी सर्वोत्कृष्ट कामगिरी 70 पदकांची होती, जी 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतलं यश होतं। महिला कबड्डी संघाने भारतासाठी हे 100वे पदक जिंकलंय आणि महिलांनी कबड्डीत सुवर्ण पदक पटकावलंय। 100 पदकं जिंकल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। त्याचबरोबर ज्या खेळाडूंच्या प्रयत्नांमुळे भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो असंही मोदी म्हणालेत। पंतप्रधान येत्या 10 तारखेला आशियाई खेळांमध्ये संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधणार आहेत। आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत चीन अव्वल स्थानावर तर जपान आणि कोरिया दुसऱ्या आणि तिसऱ्या तर भारत चौथ्या स्थानावर आहे।